हॅलो वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण भारताचे राष्ट्रपती हे अतिशय महत्त्वाचं घटनात्मक पद अभ्यासणार आहोत. खरं तर हे जे काही लेक्चर होतं किंवा हा टॉपिक जो होता तो ज्या पद्धतीने आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर करतो तर त्या पद्धतीने घेणार होते. बट ॲक्च्युली आता राष्ट्रपतीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळेच अर्थात या टॉपिकचं महत्त्व आपल्या एक्झामच्या दृष्टीने थोडंसं वाढतं. फक्त एक्झामच्या दृष्टीने म्हणूनच नाही तर एक भारताचे नागरिक म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच भारताचे राष्ट्रपती हा टॉपिक आपण अतिशय डिटेलमध्ये आणि अगदी व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. जनरली जे आपण पुस्तकातून वाचतो आणि जसंच्या तसं ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा पाठ करण्याचा प्रयत्न करतो, बट ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही न्यूज वगैरे पाहता किंवा आजूबाजूचं डिस्कशन पाहता तर बरीचशी विसंगती तुम्हाला आढळते की अरे मी तर पुस्तकामध्ये असं वाचले, घटनेमध्ये असं दिले हे मला माहिती आहे, बट ॲक्च्युअल जे काही घडत आहे त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला जाणवत असतो. त्याचं रिझन म्हणजे ती कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे ती आपल्याला माहिती नसते आणि त्याच कन्सेप्ट तुमच्या आजच्या लेक्चरमधून व्यवस्थितपणे कंप्लीट होतील, क्लिअर होतील, ज्याने की तुम्हाला राष्ट्रपती हा टॉपिक अशा प्रकारे लक्षात राहील की तो कधीच विसरणार नाही. मग राष्ट्रपती या पदाचा जर आपण विचार केला तर अर्थात भारताचे प्रथम नागरिक म्हणून आपण त्यांना ओळखतो. म्हणजे भारतातलं सर्वोच्च पद कोणतं असेल, अगदी आपण ज्येष्ठता अनुक्रम जरी अभ्यासला तरी सुद्धा फर्स्ट रँक जो येतो तो राष्ट्रपतींचा येतो आणि म्हणूनच राष्ट्रपती अतिशय महत्त्वाचं पद आहे. याची तरतूद घटनेमध्ये कुठे करण्यात आलेली आहे तर घटनेचा जो भाग 5 आहे, 5व्या भागातील पहिलं प्रकरण जे आहे ते राष्ट्रपतीशी संबंधित आहे. मग जेव्हा तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करताय तर इझी आहे, जर तुम्हाला थोडंसं टेक्निक सापडलं तर किती सोपं आहे. म्हणजे पहिला भाग जर तुम्ही पाहिला तर संघराज्य आणि त्याचं क्षेत्र आहे, दुसरा भाग जर पाहिला तर नागरिकत्व आहे, तिसरा भाग जर पाहिला तर मूलभूत हक्क आहेत, चौथा भाग आहे मार्गदर्शक तत्वांशी संबंधित, चौथ्या भागाला जोडून दुसरा एक भाग जो आहे तो ॲड करण्यात आला, त्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य दिलेत. आणि आता आपण 5व्या भागाकडे आलो. 5व्या भागातलं पहिलं प्रकरण जे आहे ते राष्ट्रपतीशी संबंधित आहे. राष्ट्रपती हे राज्यप्रमुख असतात. म्हणजे भारताचं जे संघराज्य आहे, जरी राज्यघटनेमध्ये त्याला संघराज्य म्हटलं नसलं तरी सुद्धा भारत जे एक राज्य आहे किंवा भारताचा जो संघराज्य प्रदेश आहे तर याचे प्रमुख कोण असतात तर ते राष्ट्रपती असतात. देशातलं सर्वोच्च प्रतिष्ठेचं पद कोणतं आहे, राष्ट्रपती आहे आणि तेच भारताचे प्रथम नागरिक सुद्धा असतात. मग या पदाबद्दलची जर आपण माहिती घ्यायची म्हटलं तर राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये प्रकरण 1 मध्ये याची तरतूद आहे. बट एक्झॅक्टली कुठल्या कलमामध्ये या पदाची तरतूद आहे तर ते आहे कलम 52. कलम 52 मध्ये राष्ट्रपतीच्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारताचा एक राष्ट्रपती असेल आणि त्याचबरोबर आपल्या देशाची प्रतिष्ठा, एकता, एकनिष्ठा जे काही आहे ते त्यांच्याच ठायी असेल. म्हणजे राष्ट्रपती हे अतिशय महत्त्वाचं पद आहे. कलम 53 मध्ये 2 वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे सरसेनापती असतात. म्हणजेच भूदल असेल, नौदल असेल किंवा वायुदल असेल, म्हणजे वायुसेना आहे, भूसेना आहे, नौसेना आहे, तर या ज्या आपल्या आर्मीज आहेत, एअरफोर्स आहे, त्याच्यानंतर नेव्ही आहे, या तिन्ही दलांचे सरसेनापती म्हणून कोण काम करतं किंवा कोण असतात तर ते असतात राष्ट्रपती. आणि त्याचबरोबर आपलं जे काही भारतीय संघराज्य आहे तर त्याचे सर्व कार्यकारी अधिकार जे असतात ते राष्ट्रपतींकडे असतात. म्हणजे 53 कलममध्ये 2 तरतुदी आहेत. त्याच्यामधलं 53चं उपकलम 1 पाहिलं तर भारताचे जे काही कार्यकारी अधिकार असतील, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ज्या असतील त्या सर्व कोणाच्या ठायी आहेत किंवा कोणाकडे आहेत, राष्ट्रपतींकडे आहेत. आणि जे तिन्ही दलं आहेत महत्त्वाची संरक्षण दलं तर त्यांचे सरसेनापती म्हणून सुद्धा कोण काम करतं किंवा कोण असतात सरसेनापती, राष्ट्रपती असतात. आणि म्हणूनच मग या तिन्ही दलांचे जे प्रमुख वगैरे असतात त्यांच्या नेमणुका किंवा नियुक्त्या आपण पाहतो की राष्ट्रपतींकडूनच केल्या जातात. ठीक आहे. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो ॲक्च्युली आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण राष्ट्रपतींची निवडणूक असेल तर निवडणुका आलेल्या आहेत राष्ट्रपतींच्या, आपल्याला उमेदवार पण माहिती आहेत कोण कोण आहेत. त्याच्यामध्ये पण बेसिकली परत एकदा म्हणजे ऑलरेडी एक महिला राष्ट्रपती आपल्या भारताला लाभलेल्या होत्या. अजून एक राष्ट्रपती जे आहेत, महिला राष्ट्रपती होण्याचे चान्सेस आहेत. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. मग फक्त राष्ट्रपतीच्या बाबतीतले जे काही घटक याच्यामध्ये दिलेत, बुकमध्ये दिलेत, तर तेवढे फॅक्ट अभ्यासणं गरजेचं नाही आहे, तर करंटच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नुकत्याच राज्यसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता राष्ट्रपतीच्या निवडणुका होणार आहेत. मग या निवडणुकांमध्ये कोण सहभागी होतं किंवा या निवडणुकीची पद्धती थोडी वेगळी असते. या निवडणुकीच्या पद्धती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा कोटा कसा ठरवला जातो हे माहिती असणं गरजेचं आहे.
एक खासदार आहे किंवा एक आमदार आहे तर त्यांच्या मताचं मूल्य कसं काढलं जातं, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतं, त्या राष्ट्रपतीच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात, आपण सर्वसामान्य माणसं जी आपण विधानसभेची किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करतो, आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतो का का करत नाही, कुठली पद्धती आहे जी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी वापरली जाते, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये एक्झॅक्टली कोण कोण सहभागी होईल आणि राष्ट्रपतीची निवडणूक कशा पद्धतीने होईल याची तरतूद कुठे दिलेली आहे, कलम 54 मध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुका आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, कलम 54 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या होईल. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते भारताची प्रत्यक्ष जनता नाही करत, तर जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी याच्यामध्ये सहभागी होतात आणि याच्यासाठी एक निर्वाचक गण जो असतो तो निवडला जातो. निर्वाचक गणामार्फत तिथे मतदान केलं जातं. मग या निर्वाचक गणामध्ये कोण कोण येतं याच्याबद्दल प्रश्न येतात. म्हणजे जर आपल्या साध्या सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं किंवा कोण कोण मतदान करू शकतं याच्यावरती प्रश्न बनतात. बेसिकली ज्यावेळेला राष्ट्रपती या घटकावरती प्रश्न बनतात तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे कोण आणि भाग न घेणारे कोण, राष्ट्रपतीवरचा महाभियोग जेव्हा आपण अभ्यासतो तर असे कोण लोक आहेत जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात पण महाभियोगमध्ये नाही घेत, किंवा असे कोण आहेत जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत नसतात पण महाभियोगामध्ये असतात, असं काही आहे का. तर या पद्धती किंवा निवडणुकीची एक्झॅक्ट पद्धती काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक माहिती पाहिजेत. कारण प्रश्न यातल्या कुठल्याही पॉईंटवरती कसाही बनू शकतो, किंवा राष्ट्रपतीचा कार्यकाळ जो आहे, राष्ट्रपतीचं पद रिकामं कसं होतं, किंवा राष्ट्रपतीचं म्हणजे पदावधी संपलेला आहे आणि निवडणुकाच नाही झाल्या तर त्यावेळेला कोण पद भूषवतं, राष्ट्रपती पदावरती कोण असतं, मग उपराष्ट्रपती येतात का, सरन्यायाधीश येतात का, की जुनेच राष्ट्रपती असतात, या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. मग निवडणूक अप्रत्यक्षरित्या होते एका निर्वाचक गणाकडून होते. या निर्वाचक गणामध्ये कोण असतं, तर या निर्वाचक गणामध्ये जे पण लोक असतील, मग ते लोकसभेतून असतील, राज्यसभेतून असतील, विधानसभेतून असतील, असेच लोक असतात जे निवडून दिलेले असतात. याच्यामध्ये राज्यसभा असू देत, लोकसभा असू देत, विधानसभा, विधान परिषद, कुठलाही पॉईंट म्हणजे कुठलेही सभागृह असू देत, कुठलेही नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. हे अगदी डोक्यात परफेक्ट ठेवायचं. मग निवडून आलेले जे सदस्य आहेत ते भाग घेतात, पण त्याच्यामध्ये पण कोण कोण भाग घेतात, एक तर संसदेचे सर्व निवडून आलेले सदस्य. म्हणजे तुम्ही म्हणाल की संसदेत तर सर्वच जण निवडून येतात, नाही, संसदेमध्ये जे सदस्य असतात त्याच्यामध्ये राज्यसभा आणि लोकसभा ही 2 सभागृह येतात. लोकसभेच्या सदस्यांपैकी 2 जागा ज्या असतात, म्हणजे आत्ता तर जे हे झालं म्हणजे नवीन जी अमेंडमेंट झाली त्याच्यानुसार अनुसूचित जाती जमातीसाठीचं आरक्षण वाढवून दिलं, अँग्लो इंडियनसाठीचं दिलेलं नाही आहे. मात्र जर अँग्लो इंडियन याला समूहाला जर पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन सदस्यांचं नामनिर्देशन करत होते लोकसभेवरती, जे की आत्ता त्यांच्यासाठीचं आरक्षण जे आहे ते आता म्हणजे पुढे 10 वर्षांसाठी जसं वाढवलं जातं, SC STचं जसं वाढवलं तसं ते वाढवण्यात आलेलं नाही आहे. मग लोकसभा आणि राज्यसभेवरती तर 12 ऑलरेडी असतातच नामनिर्देशित, जे की राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले असतात. तर हे सोडून जे निवडून आलेले आहेत, लोकसभा आणि राज्यसभेवरती निवडून आलेले जे सदस्य असतील ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतील. आता कॉमन सेन्स आहे, नामनिर्देशित सदस्य का नसतील, कारण समजा आता XYZ ही व्यक्ती हे आहे, राष्ट्रपती आहे, त्या व्यक्तीने काही लोकांना नामनिर्देशन केलेलं आहे काही लोकांचं, आणि त्या लोकांची नियुक्ती त्यांनी राज्यसभेवरती केली आहे किंवा लोकसभेवरती केली आहे. जेव्हा मतदान होईल आणि तीच व्यक्ती पुन्हा एकदा निवडणुकीला उभी राहिली असेल तर जे नामनिर्देशित सदस्य आहेत ते कोणाला मतदान करतील, ऑब्विसली त्याच व्यक्तीला करतील, कारण त्यांनीच या व्यक्तींना खासदार बनवलेलं आहे. आलं लक्षात. आणि म्हणूनच मग इथे फक्त निवडून दिलेले सदस्य जे असतात, निर्वाचित ज्यांना आपण म्हणतो, तेच सदस्य फक्त राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. त्यानंतर जी राज्य आहेत भारतामध्ये त्या राज्यांच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले जे सदस्य असतात, विधानसभेमध्ये निवडून आलेले सदस्य, प्रत्येक राज्याच्या विधानसभेतले निवडून आलेले जे सदस्य आहेत ज्यांना आपण आमदार म्हणतो, विधानसभेत जे निवडून येतात त्यांना आपण आमदार म्हणतो, संसदेत जे निवडून येतात त्यांना आपण खासदार म्हणतो. तर विधानसभेत निवडून आलेले जे सदस्य आहेत ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय करतात, मतदान करतात. मात्र भारतामध्ये जर आपण पाहिलं तर काही केंद्रशासित प्रदेश असे आहेत ज्यांना स्वतःची विधानसभा सुद्धा आहे. मग याच्यामध्ये कोण येतं,
दिल्ली आहे, पुदुच्चेरी आहे असे केंद्रशासित प्रदेश ज्यांना विधानसभा आहे. आणि आता नव्याने जो केंद्रशासित प्रदेश झालेला आहे त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आहे, त्याला सुद्धा स्वतःची विधानसभा आहे. मग या केंद्रशासित प्रदेशांच्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये निवडून आलेले जे सदस्य आहेत ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतील, मतदान करतील. याचाच अर्थ लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, राज्यांच्या विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा याच्यातून निवडून आलेले जे सदस्य आहेत ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. मग असे कोण आहेत जे याच्यामध्ये सहभागी होत नाहीत? अर्थात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नामनिर्देशित सदस्य जे असतील ते, कारण आपण फक्त निवडून आलेले म्हटलेलो आहोत. विधानसभेमध्ये जे नामनिर्देशित सदस्य आहेत ते भाग घेणार नाहीत. विधान परिषदा, ज्या पण राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत त्या विधान परिषदांमधले ते निवडून आलेले असोत किंवा नामनिर्देशित असोत ते सुद्धा या निवडणुकीत सहभागी होणार नाहीत, कारण इथे कुठेही आपण विधान परिषद असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे विधान परिषदेचा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कसलाही सहभाग नाहीये. ठीक आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश, आता तर कुठला केंद्रशासित प्रदेश नाहीच आहे की ज्याला विधान परिषद असेल. ठीक आहे. त्यामुळे त्याचा काही विषयच येत नाही. सो जेवढे पण निवडून आलेले आमदार खासदार आहेत लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात. खूप इझी आहे, पण विद्यार्थ्यांचं खूप कन्फ्युजन होतं. त्याचं रिझन बुकमध्ये देतानाच काही लँग्वेज अशी असते की आपण तिथेच गोल गोल घुमत राहतो आणि आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली कोण मतदान करणार. तर हे एकदाच क्लिअर करून ठेवायचं. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा राज्याची असेल, केंद्रशासित प्रदेशांची असेल, इथे निवडून आलेले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. क्लिअर? पुढच्या पॉईंटकडे येऊयात. आता राष्ट्रपतीला निवडून देताना आपण बऱ्याचदा पाहतो की ज्यावेळेला मतमोजणी झालेली असते त्यावेळेला लाखोंमध्ये मतं मोजली जातात. सांगितलं जातं की याला एवढी लाख मतं मिळाली, तेवढी लाख. मग एवढे लाखो मतदार तर नसतात, कारण जरी आपण सर्व खासदार काउंट केले लोकसभेचे आणि राज्यसभेचे 545 इकडे 245 हे जरी काउंट केले आपण, प्लस त्याच्यामध्ये आमदारांची संख्या जरी मिळवली, पूर्ण भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्याच्यातल्या विधानसभेतल्या निवडून आलेल्या आमदारांची जरी आपण संख्या त्याच्यामध्ये ॲड केली तरी सुद्धा लाखो होतच नाहीत. मग हे जे राष्ट्रपती पदासाठी उमेदवार असतात त्यांना लाख मतं मिळतात कशी? तर हा जो कोणी आमदार असेल किंवा जो कोणी खासदार असेल त्यांनी जे मत दिलेलं असतं त्या मताला एक व्हॅल्यू असते, त्या मताला एक किंमत असते आणि ती किंमत ठरवली जाते. मग ती किंमत कशी ठरवली जाते हे आपल्याला कलम 55 मध्ये पाहायला मिळतं. मग एक जर आमदार असेल, एक MLA म्हणजे काय? मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच आमदार, किंवा ज्याला हिंदीमध्ये आपण विधायक हा शब्द पण बऱ्याचदा ऐकतो. तर MLA जे असतात, MLA म्हणजेच आमदार जे असतात, तर एका आमदाराचं मूल्य, एका आमदाराच्या मताचं मूल्य जे आहे ते काउंट केलं जातं आणि त्याच्यानुसार हे जे काउंटिंग आहे ते पुढे जातं. जसं की तुम्ही राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये या चर्चा बऱ्याचशा ऐकल्या असतील की एवढा कोटा निश्चित केला, यांना एवढी मतं मिळाली, त्यांना तेवढी मतं मिळाली, मग ते पॉईंटमध्ये जातं नंतर. तर हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही, तर ते तुम्हाला आत्ता लक्षात येईल. ठीक आहे. मग आता हा जो कोणी एक MLA असेल तो कुठला असेल? हा MLA जो आहे तो निवडून आलेला असेल, नामनिर्देशित तर नसेल. त्यामुळे आपण जेवढे पण इथे जी पण सूत्र पाहणार आहोत, जी पण काही आकडेवारी पाहणार आहोत, याच्यामध्ये जिथे पण MLA किंवा MPL मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच ज्याला आपण हे म्हणतो खासदार म्हणतो, तर आमदार किंवा खासदार जिथेही मी घेईन तिथे त्याचा अर्थ ते निवडून आलेल्यांचाच फक्त आपल्याला विचार करायचे आहेत, नामनिर्देशित जे आमदार असतील, खासदार असतील त्यांचा नाही. मग एका MLAचं म्हणजे एका आमदाराच्या मताचं मूल्य कसं काढलं जाईल? ज्या राज्यातल्या आमदाराचं मूल्य आपण ठरवत आहोत, ज्या राज्यातल्या आमदाराच्या मताचं मूल्य आपण ठरवत आहोत त्या राज्याची लोकसंख्या. ठीक आहे. समजा आपण महाराष्ट्राचा विचार करत आहोत तर महाराष्ट्राची लोकसंख्या भागिले विधानसभेचे एकूण निवडून आलेले सदस्य, कारण फक्त निवडून आलेले सदस्यच कशामध्ये भाग घेणार आहेत? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत घेणार आहेत. मग समजून घ्या, महाराष्ट्राची लोकसंख्या भागिले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांपैकी असे सदस्य जे निवडून आलेले आहेत, निर्वाचित सदस्य आहेत, गुणिले 1000 त्याला केलं जाईल आणि याचा जो काही नंबर येईल ते असेल महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताचं मूल्य. म्हणजे एका आमदाराच्या मताची किंमत काय असेल? तर महाराष्ट्राची लोकसंख्या भागिले
महाराष्ट्राचे जे एकूण विधानसभेचे सदस्य आहेत जे की निवडून आलेले आहेत गुणिले त्याला 1000 हे केल्यानंतर आपल्याला एका MLAच्या मताचं मूल्य मिळतं. समजते? खूप इझी आहे. समजा इथे दुसरं राज्य आहे, आता आपण महाराष्ट्रासाठी बघितलं, जर उत्तर प्रदेशचं घ्यायचं असेल तर इथे उत्तर प्रदेशची लोकसंख्या, उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत जे निर्वाचित आहेत त्या सदस्यांची संख्या गुणिले त्याला 1000 करून यांचा जो भागाकार येईल तो होईल उत्तर प्रदेशमधल्या एका आमदाराच्या मताचं मूल्य. मग ज्या वेळेला आपण राष्ट्रपतीची निवडणूक पाहतो किंवा राज्यसभेची निवडणूक पाहतो, याच्यामध्ये बेसिकली राष्ट्रपतीच्या निवडणुकीला कुठल्याही पंतप्रधान पदावरती असणारी व्यक्ती किंवा कुठल्याही देशातला मोठा पक्ष जो आहे तर त्या पक्षाचं नेहमी लक्ष काय असतं की अशी राज्य त्या राज्यांना ते टार्गेट करतात ज्यांची लोकसंख्या जास्त आहे, त्या राज्यामध्ये स्वतःची सत्ता आणण्याचा ते प्रयत्न का करतात, कारण तिथल्या आमदारांचं किंवा तिथे जे पण निवडून आलेले सदस्य आहेत विधानसभेचे त्यांच्या मताला फार किंमत असते आणि तेच पुढे जाऊन त्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मदत करणार असतात. किंवा आता एखादं राज्य आहे त्या राज्यामध्ये त्या राज्याची लोकसंख्या मोठी आहे आणि त्या राज्यामध्ये जर देशातला मोठा पक्ष त्याची सत्ता असेल तर ऑब्वियसली त्याचा फायदा त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये होत असतो. त्याचं रिझन म्हणजे जास्त लोकसंख्या असणारा प्रदेशच त्यांच्या ताब्यामध्ये असतो. ठीक आहे, तर हे झालं एका आमदाराचं किंवा एका MLAच्या मताचं मूल्य. आता ज्या वेळेला आमदाराच्या मतांचं मूल्य काढलं जातं त्याच्यावरूनच खासदारांच्या मताचं मूल्य काढलं जातं. कसं काढलं जातं तर एका खासदाराचं म्हणजे एका MPचं मत बरोबर त्याची व्हॅल्यू काय असेल तर सर्व MLA म्हणजे अगेन इथे फक्त निर्वाचित, पूर्ण भारतातील प्रत्येक राज्यातील जेवढे पण निर्वाचित विधानसभा सदस्य आहेत तेवढ्या सर्व विधानसभा सदस्यांची संख्या भागिले सर्व निर्वाचित संसदेचे सदस्य. ठीक आहे, इथे पण निर्वाचितच येतील, लक्षात घ्या, इथे कुठेही नामनिर्देशित नाही आहेत. इथे काय भारतातले सर्व विधानसभा सदस्य जे की निवडून आलेले आहेत भागिले भारतातले सर्व संसद सदस्य जे की निवडून आलेले आहेत यांचा भागाकार केल्यानंतर एका संसदेच्या सदस्याच्या मताचं मूल्य मिळतं. आणि ज्यावेळेला याची ॲडिशन केली जाईल म्हणजे समजा एका उमेदवाराला किती MLAनी मत टाकले, किती MPनी मत टाकलेलं आहे याच्यावरून मग ते फायनल शेवटी काढलं जातं. ठीक आहे, तर एवढं डीपमध्ये जायचं नाही, पण आय डोंट नो वाय मला असं वाटलं की हे एक्सप्लेन करायला पाहिजे, कारण आपण खूपदा हे पाठ करत बसतो, विद्यार्थ्यांना समजतच नाही की ॲक्च्युली हे कसं आहे आणि त्याच्यामुळे गोंधळात पडतात. चुकून जर आता राष्ट्रपतीच्या निवडणुका आहेत तर चुकून जर असा एखादा प्रश्न आला तर मग आपल्याला असं नको वाटायला की अरे हे यापूर्वी कधी विचारलं नाही म्हणून मी केलं नाही आणि मला हे समजलंच नाही, मग परत इथून पुढचे विद्यार्थी जे असतील ते सूत्र पाठ करत बसतील. तर सूत्र पाठ करायची गरज नाही आहे, फक्त समजून घेण्याची गरज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोटा कसा ठरवला जातो, कोटा हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. ॲक्च्युली इंग्लिश आणि मराठी दोन्हीकडे आपण कोटा हा शब्द वापरतो. तर कोटा कसा ठरवला जातो, राष्ट्रपती पदासाठीची जी मतं असतात तर त्यांचा एक कोटा निश्चित असतो की एवढी मतं पडली तरच तो जो सदस्य आहे तो पात्र ठरतो. म्हणजे हे तुम्ही अगेन राज्यसभा आणि विधान परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या तर न्यूजमध्ये जे आपण वारंवार शब्द ऐकत होतो किंवा वारंवार जी पद्धती सांगितली जात होती ती अगेन तुम्हाला इथे राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं जी काही पद्धती आहे ती समजून घेताना उपयोगी ठरते. मग हा कोटा कसा ठरवला जातो, एकूण पात्र मतं जी असतील, म्हणजे आता समजा 2 उमेदवार उभे आहेत, आपण 2 उमेदवार पकडून चाललो तर या 2 उमेदवारांना पडलेली जी एकूण पात्र मतं आहेत, आता पात्र मतं अगेन ज्यावेळेला राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला अगेन ही चर्चा होती की कोणाचं मत बाद झालं, कोणी मतपत्रिका जी आहे ती ओपन ठेवली, तर याच्यातून काही मतं अपात्र होतील, काही मतं बाद होतील, पण जी पात्र मतं आहेत ती एकूण पात्र मते त्याला भागिले काय केलं जाईल, एकूण उमेदवार किती निवडणुकीसाठी उभे आहेत प्लस त्याच्यामध्ये एक ॲड केला जाईल. म्हणजे जर 2 उमेदवार उभे असतील तर 2+1 केलं जाईल आणि याचा जो काही भागाकार येईल त्याच्यामध्ये +1 केलं जाईल. हा ठरेल त्या पदाचा कोटा. मग एवढी मतं जर त्या व्यक्तीला मिळाली असतील तरच ती व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली किंवा त्याच्यासाठी पात्र आहे असं आपण म्हणू शकतो. समजा 2 उमेदवार उभे आहेत आणि दोघांनाही या कोटा एवढी मतं नाही मिळाली तर त्या निवडणुकाच तिथे बाद ठरतात. म्हणजे तो जो निश्चित केलेला कोटा आहे तितकी मतं मिळणं हे गरजेचंच असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत असते. मग याच्यामध्ये MLAच्या मताचं मूल्य कसं काढलं जातं, MPच्या मताचं मूल्य कसं काढलं जातं आणि कोटा कसा ठरवला जातो हे आपण पाहिलं.
आता पुढे जाऊयात आपण. कलम 56 जर आपण पाहिलं राज्यघटनेचं, तर याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या पदाचा पदावधी दिलेला आहे की राष्ट्रपतीचा कार्यकाल काय असेल. एकदा निवडून आल्यानंतर राष्ट्रपती किती वर्षासाठी पदावरती राहतील, तर तो कार्यकाल दिलेला आहे 5 वर्षांचा. म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक झाल्यानंतर ज्या दिवशी ती व्यक्ती राष्ट्रपती पदाची शपथ घेईल त्या दिवसापासून पुढे 5 वर्ष हा कालावधी पकडला जातो. आणि जनरली पुढच्या राष्ट्रपती पदाची म्हणजे त्याचा कार्यकाल 5 वर्षाचा पूर्ण होण्यापूर्वीच पुढच्या राष्ट्रपतीच्या पदासाठीच्या निवडणुका घेतल्या जातात. ती प्रोसिजर कंप्लीट केली जाते, कारण या राष्ट्रपतीचे 5 वर्ष झाले की नवीन राष्ट्रपती त्या पदावरती बसणं, त्या खुर्चीवरती बसणं हे अपेक्षित असतं. म्हणून जनरली 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच निवडणुका घेतल्या जातात. आणि जर समजा राष्ट्रपतीला स्वतःहूनच त्या पदावरून पायउतार व्हायचं असेल, त्याला राजीनामा द्यायचा असेल, तर ते कोणाकडे देतील? उपराष्ट्रपतींकडे. हेही लक्षात ठेवा, इथेही कन्फ्युजन होतं. आता हे झालं 56. कलम 57 मध्ये काय सांगितले की एखादी व्यक्ती एकदा राष्ट्रपती झाली आणि त्या व्यक्तीला पुन्हा एकदा राष्ट्रपती व्हायचं असेल, तर ती व्यक्ती परत एकदा राष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभी राहू शकते का? तर याचं उत्तर आहे हो. भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला पुन्हा राष्ट्रपती व्हायचं असेल तर ती व्यक्ती कितीही वेळा पुन्हा निवडणुकीला उभी राहू शकते. मात्र जर आपण भारताच्या इतिहासाचा आतापर्यंतचा विचार केला तर फक्त एकच व्यक्ती अशी आहे जिने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे, आणि ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, भारताची घटना अस्तित्वात आली, त्यावेळेला पहिले राष्ट्रपती म्हणून सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली होती. त्यांनीच कार्यभार सांभाळला आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसादच पुन्हा एकदा पुढच्या टर्मसाठी ते निवडून पण आले. म्हणजे भारताच्या राष्ट्रपती पदावरती 2 वेळा निवडून आलेली व्यक्ती कोण असा प्रश्न आला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचं उत्तर असेल. म्हणजेच राष्ट्रपती पदासाठी एखादी व्यक्ती जी आहे ती पुनर्नेमणुकीस पात्र असते, ती पुन्हा निवडून येऊ शकते. मात्र अमेरिकेमध्ये एक व्यक्ती जी आहे ती फक्त 2च वेळा राष्ट्राध्यक्ष बनू शकते. हे अगेन कंपॅरेटिव्ह क्वेश्चन्स विचारले जातात की भारतामध्ये कसं आहे, अमेरिकेमध्ये कसं आहे, बऱ्याचदा ब्रिटनशी तुलना केली जाते, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो कलम 52 मध्ये पदाची तरतूद आहे. कलम 53 मध्ये 2 गोष्टी सांगितल्यात. एक तर कार्यकारी अधिकार त्यांच्याकडे असतील आणि ते 3 दलांचे सरसेनापती असतील. कलम 54 मध्ये निवडणूक जी आहे राष्ट्रपतींची ती कोणाकडून होईल ते सांगितलेलं आहे. कलम 55 मध्ये निवडणुकीची पद्धत सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये पण पद्धतीमध्ये पण ज्या वेळेला MLAs मतं देतात तर ती कशी देतात? समजा इथे आपण 2च उमेदवार घेतलेले. आता आपण जर राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळी पाहिलं असेल तर पहिल्या पसंतीचं मत, दुसऱ्या पसंतीचं मत हे शब्द तुम्ही ऐकले असतील. तर सेम राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या बाबतीत पण असतं. समजा जर 3 उमेदवार उभे असतील, 1, 2 आणि 3 या 3 व्यक्ती उभ्या आहेत, तर जे आमदार किंवा खासदार याच्यामध्ये वोटिंग करतात ना, तर त्यांना क्रमांक द्यायचा असतो पसंतीचा. म्हणजे ते काय करतील, समजा हे 3 लोक आहेत आणि मी मतदान करायला गेले, म्हणजे मला अधिकार नाही आहे, बट आपण जस्ट अन एक्झाम्पल म्हणून समजायला काय जाते की मी आमदार आहे किंवा मी खासदार आहे आणि मी मतदान करायला गेले, तर मी काय करेन, या तिघांपैकी मला पहिल्या क्रमांकाचं मत कोणाला द्यायचं, मला असं वाटतं की हा उमेदवार जो आहे त्याला माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे, तर मी त्याच्यासमोर 1 आकडा लिहीन. दुसरा उमेदवार आहे, मला असं वाटतं की नाही याला नको, माझा दुसरा प्रेफरन्स कोण आहे, हा व्यक्ती आहे, तर मी याच्यासमोर 2 आकडा लिहीन. तिसरा कोणाला प्रेफरन्स द्यायचा, मला याला. तर असं सर्व उमेदवार आपला प्रेफरन्स देत असतात. त्याच्यानुसार मग पहिल्या पसंतीची मतं कोणाला मिळाली ती काउंट केली जातात. असं राऊंडमध्ये गेलं जातं. गरज असेल तेव्हा पुढच्या राऊंडकडे, म्हणजे जेवढे उमेदवार असतात तेवढे राऊंड तर करावेच लागतात. त्याचं रिझन काय, समजा 2च उमेदवार आहेत, ठीक आहे, तर याला पहिल्या पसंतीची काही लोकांनी मतं दिली, याला दुसऱ्या पसंतीची दिली, काही लोकांनी याला पहिल्या पसंतीची दिली, याला दुसऱ्या क्रमांकाची दिली. तर पहिल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची किती मतं मिळालेली आहे तेही काउंट केलं जाईल आणि दुसऱ्या उमेदवाराला किती मिळाली ते पण काउंट केलं जाईल. ठीक आहे, तर ही राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कुठे दिलेली आहे, कलम 55 मध्ये. त्यानंतर कलम 56 मध्ये सांगितलेलं आहे राष्ट्रपतींचा पदावधी हा 5 वर्षापर्यंतचा असेल आणि त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते उपराष्ट्रपतींकडे देऊ शकतात. कलम 57 मध्ये त्यांच्या पुनर्नेमणुकीबद्दलची तरतूद आहे आणि भारतामध्ये एक व्यक्ती जर राष्ट्रपती पदासाठी पुन्हा तिला निवडून यायचं असेल तर त्यासाठी ती पात्र असते. तुम्हाला आता राष्ट्रपती हे प्रकरण अगदी क्लिअर झालं असेल, व्यवस्थितपणे तुम्हाला समजलं असेल अशी मला अपेक्षा आहे. जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल हे लेक्चर, तर जाता जाता लाईक करायला विसरू नका. थँक्यू.